तर आज आपल्या भाऊचा बर्थडे होता आणि त्या सेलिब्रेशनमध्ये त्याचे मित्र आले होते. प्लस मग तिकडे इतकी धमाल मचलेली, सेलिब्रेशन झाले एकदम खतरनाक. आणि त्याच्यासोबतच केक आणला होता त्यांनी. केक वगैरे काय नाव टाकलं असेल त्यांनी, डायरेक्ट हनीकेत, म्हणजे अनिकेतच्या जागी डायरेक्ट हनीकेत. म्हणून हा व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या सातारा व्लॉग्सला सबस्क्राईब पण करून घ्या आणि हा व्लॉग पर्यंत शेवटपर्यंत नक्की बघा. एकदम मजा येणार आहे तुम्हाला. हा तर सुरुवात होते, भाऊचे मित्र आले होते केक घेऊन आणि लिटरली तिकडे आले आणि इकडे डायरेक्ट गाडी लावून दिली आडवी. आणि तिकडे केकवर नाव लिहिलं होतं डायरेक्ट, त्याचं नाव होतं अनिकेत आणि त्यांनी लिहून दिलं होतं डायरेक्ट हनीकेत. अरे वा म्हटलं, एकदम भारी प्रगती, एक नंबर. मग त्यांनी लावली कॅन्डल आणि मी काढलेला व्लॉग. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी त्यांनी कॅन्डल लावलेली आता त्याच्यात एक कापतील ते बघा तुम्ही. आणि तिकडे पहिला तमाशा होऊन गेला. त्या कॅन्डल लावायबद्दल लायटर कोणी आणलेलं आहे, लायटर कोणी नाही आणलेले बघू शकता तुम्ही. आणि मग ते माचीच भेटून गेले त्याची. दीपा लायटर का ना, लायटर लायटर आहे. लायटर नाही, लायटर बेटर काही नाही. दीपाची प्लॅश स्ट्रॉंग आहे ना, ॲपलची प्लॅश आहे. आणि तिकडेच लग्न सॉरी बर्थडे लागून गेला होता. मीन्स बर्थडे होऊन गेला होता. मग सगळ्यांनी स्वस्ते बसून फोटो काढून घेतले. सर्व 5-6 मित्र होते त्याच्याकडे, 4-5 काय होते काय नाही. त्यांनी सगळ्यांनी फोटो काढून घेतला आणि त्यासोबतच त्यांनी बुलेट पण आणलेली होती. तर पाहू शकता तुम्ही तिकडे. आणि हे बघा आता अरे जरा तोंडा जेवढता घे. अरे बस ना बस. दे ना खाऊ घाल ना आता. फोटो रे डायरेक्ट सोड. ठीक आहे, आज रे आज पीस. आहे पोचते तशी पोचते, चार्ज होतं बो त्यांचे तिकडे. आणि बघू शकता तुम्ही मग तिकडे मस्त फोटो वगैरे चांगलं चालू होतं. मी माझे मस्त ब्लॉगचे शूट घेत होतो. आणि मग तिकडे शूट चालू होते आणि तेवढेच मी ते बोललं की घरामध्ये पण केक आणलेला आणि घरामध्ये पण कापायचा आहे. तर मग मी बोललो चला म्हटलं केक कापायला. मस्त डबल केक खायला भेटते. घरामध्ये एंटर होतच होतो पण तेवढंच सांगून दिला हा केक पण मध्ये ठेवून ये म्हणे. तर मी हा केक हातामध्ये घेतला आणि डायरेक्ट मध्ये ठेवून दिला. आणि घरामध्ये आधी आणलेली होती कचोरी त्या मुलांसाठी, पण ते खाऊन नव्हते गेलेले म्हणून मी एक कप चाटूनच घेतली भाऊ. आता तुम्ही हे बघू शकता थैलीमध्ये त्यांच्यासाठी किती आणलं होतं. पण आता त्यांचे नशीब भाऊ त्यांना भेटले नाही, माझ्या नशीब माझ्याकडे भेटून गेली मला कचोरी. आता चला बोते काही नाही आणि डायरेक्ट केक कापायला लागून गेलो हो तिकडे. बघा आता केक सेलिब्रेशन. आणि केक तर काही दिसत होता भाऊ एकदम भारी डायरेक्ट. आणि तिकडे फोटोशूट पहिले चालू होतं कारण की इथला भारी केक आहे तर मग फोटो तर काढायला पडेल ना भाऊ, फ्लेक्स मारायला. हॅपी बर्थडे डिअर अनिकेत, हॅपी बर्थडे टू यू. आणि गाडी काढून चालू गेलो डायरेक्ट हॉटेलमध्ये कारण की बड्डे तर हॉटेलमध्ये जाणार नाही तर असं कधी होणार नाही. कारण की जातच राहतो आम्ही दर बड्डेला म्हणून गेलो होतो हॉटेलमध्ये. आणि हॉटेलमध्ये तर पोचूनच गेलो होतो. करू का तू कर ना जाना पुरा हार्ड आहे काय मी पण केलेलं आहे. डायरेक्ट असं खाली सरकतं डायरेक्ट ते पुरा खतरनाक आहे डायरेक्ट. आणि तिकडे आपण मागवलं चालू केले वेगळे आयटम डायरेक्ट मस्त जयपुरी पापड प्लस आपलं मसाला पापड सगळे मागवायला चालू करून दिलं होतं. खायला बी चालू करून दिलं होतं. तिकडे येऊन लागली ती पनीर चिल्ली तर ती बी गप चाडून घेतली. आणि तेवढं येऊन लागली सोयाबीन चिल्ली. तर एकच नंबर डायरेक्ट काम होऊन गेलं होतं. म्हणजे स्टार्टरमध्येच पोट भरून गेलं होतं. मग तेवढ्यात भाजीपोळी पण आली होती. पण भाजीपोळीच्या अगोदर हे पण बघून घेतो. तर काय घेत आहे बघा हात म्हणजे खाता इकडे आलेलो आहे मी कारण की केव्हाचं बसलेलो आहे. आम्ही जेवण काही झालेलं नाही म्हणजे थोडंफार स्टार्टर खाऊन घेतलेलं आहे. भाजी बाकी तर भाजी वगैरे येते आणि पोळी वगैरे बनते. बघा तिकडे चालू पोळी बनवायचं आणि आला तिकडे बसलेले आम्ही इकडे येऊन लागलेलो आहे. मग चला आता गाडी भेटतो तुम्हाला गाडी जेवण आल्यानंतर. तो गैस फाइनली आ चुका है अपना खाना. चलो अभी हम खाएंगे. चला डबेट दाखवतो मला ऑटो डब. तिकडे जेवण बसलो आणि लगेचच भाजीपोळी लगेच येऊन लागली होती. जो काही खडा काय 2 मिनटं बसून गेलो तेवढ्याच भाजीपोळी येऊन लागलेली होती. तर आता माझे खाल्लं गेलेलं आहे
आणि तिखट खाल्ल्या गेल्या तर मग थंड म्हणजे काही खायलाच पडेल ना गोड गोड म्हणून गुल्फी खायला पण चाललोच गेलो होतो आम्ही. आता इकडे बघू शकते बाबा बघू शकता तरी बघा चॉकलेट दिली बघा. इकडे पापड पण आहे बघा. घेतले नाही हे बघा तर आता टेस्ट करू चला. आणि लिटरली चॉकलेट गुल्फी खाऊन काय टेस्ट आला होता. वा काय टेस्ट होता डायरेक्ट एकच नंबर. तर चला आता ब्लॉग संपवायची वेळ येऊन लागलेली. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर सबस्क्राईब करा. भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. बाय.